कोकणात फिरणाऱ्या ओंकार हत्तीच्या बऱ्याचशा रील्स तुम्ही पाहिल्या असतील. कुणी म्हणतात की हत्ती आक्रमक आहे, तर कुणी म्हणतात की हत्ती खूप साधा आहे, कुणी म्हणतात की हत्ती आजारी आहे. पण नेमके खरे काय, हेच पाहण्यासाठी आज मी आले हे वाफोली गावात. नमस्कार, मी कोकणची ऋषाली. आणि ओंकार हत्ती कर्नाटकाच्या जंगलातून कळपापासून दूर होऊन महाराष्ट्रात आला अशी माहिती मिळते. आणि आता तो अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात एकटाच भटकत मानवी वस्तीच्या जवळ आला. पण हे वन्य प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीत का आले याचा कधी विचार केला आहे का? जंगलांचा होणारा ऱ्हास, जंगल तोड, मोठ्या प्रमाणात होणारे मायनिंग्स आणि मानवी वस्तीचा विस्तार अशी बरीचशी कारणे आहेत. आणि या कारणांमुळे वन्य प्राण्यांना अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात भटकावे लागते. आता राहिला प्रश्न, ओंकार हत्ती वंतारामध्ये गेला पाहिजे का? तर वंताराचे मुख्य उद्दिष्ट संकटात असलेल्या वन्यजीवांना तात्पुरता निवारा देऊन बरे करून पुन्हा जंगलात सोडणे आहे. पण गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार हत्ती पूर्णपणे बरा आहे, त्याला काहीही झालेले नाही. मग इतक्या लांब का घेऊन जात आहेत? त्यामागे अजून दुसरी काही कारणे तर नसतील ना? हा ओंकार हत्ती जिथून आला तिथे त्याला परत सोडावे हीच गावकऱ्यांची आणि त्याच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या कोकणवासियांची इच्छा आहे. अहो, निर्जीव दगडात देखील देव पाहणारे आपण कोकणवासी, चला मिळून आपल्या कोकणच्या या राखणदाराला म्हणजे ओंकार हत्तीला न्याय मिळवून देऊया. आणि जर तुम्हाला पण वाटत असेल ना की ओंकार त्याच्या जंगलामध्ये पुन्हा जावा, तर कॉमेंट मध्ये सेव्ह ओंकार लिहायला अजिबात विसरू नका.